उठान तो मला घोडा लावतो पण मी खरं बोलतो. असा माणूस राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी वेगळा विचाराचा माणूस, व्यक्ती मरू द्या, धर्म टिकू द्या. एकमेकाची लाल करून धर्माखाली कांड राहण्यापेक्षा मेलून धर्म टिकवण्याला काय वाईट, काय वाईट. आणि अर्धा तास आईवर बोलायचं आणि ऐकायला ह्या यांची ना अकलीची गाठ नाही. याने लगेच म्हणायचं बया काय आईची माहिती सांगितली बाई, माझ्या खळखळा डोळ्यात पाणी आलं ग बाई, खरंच बाई बाबा सावत्र. माझ्या पप्प्याच्या बापानं मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही बाई. पण बाबाच्या कीर्तनात तसा तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून आणली, तुला काय माहिती. आईन घराचा बाप आलाय महाराज ही साखली ते पुढाऱ्यांच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची, आज अडचण काय. तो शब्द फिटत झालाय. भविष्य येणार कवा तर आपण हे फक्त लोक नादी लावायचं काम चाललंय. महाराज समाजाला कोणीतरी खरं बोललं पाहिजे. महाराज म्हणले भले रागे होते. कीर्तनामध्ये 70 लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालतील, पण 30 जणांना सत्य ऐकण्याची गरज आहे. मग 100 जणांच्या शिव्या खाण्याने काय फरक पडला. 70 जण जर 30 जणांचं कल्याणच होत असेल तर 70 जणांच्या शिव्या खायला काय हरकत. आज लोकांना खरं चालतच नाही. फक्त माझी लाल करा, अशी नाही झाली तर क्लिपांनी करा. आमच्या गायक वादक महाराज मंडळीला 2 महिने बोंबलत होतो मी कीर्तनात, तुम्ही क्लिपांचा नाद कमी करा, तुमच्या गोट्याली. ते मला म्हणले तू हे डोक्यात फरक झालाय. 2-4 जण तर म्हणले आमची प्रसिद्धी त्याला पावत नाही. कोणा मला. आता मला प्रसिद्धी पावत नाही, माझ्या बरोबरचा पोतरी जिवंत राहिला. अरे बावळा ठेव, मला 28 वर्ष झाली बाबा झाल्याला. माहित किती कीर्तन 3 जन्मात कोणाला होणार नाही. नाही मी सहज 90चा महिना काढतो. सहज हा महिना तर 96 आहे. हनुमान जयंती रामनवमी 4 काढतो. 90ला दगडावर आपटा घ्यावा नाही. 3 तर कसे आहेत रोज. मला जळायचं नाही. एक सांगा, संप्रदाय मानाने उभा राहत नाही, संप्रदाय त्यागाने उभा राहतो. या महाराज लोकांना, ह्या गायक वादकांना, पीटीवाल्यांना, भजन्यांना बोंबलत होतो मी 2 महिने. अरे क्लिपांचा नाद कमी करा. याला ऊत आला होता. ऊत कशी चिरली मागच्या आठवड्यात. मग बोंबलत होतो क्लिपा टाकू नका. पण ह्या नालायकांना किडालाही. मी खरपुडीला येत आहे, काल येतो झगमार आहे तू. यांनी लगेच क्लिप टाकायची, मी खरपुडीला येत आहे, तिथे माझी सेवा आहे. सेवा काल येतो झगमार आणि लोकांना बोलायचं तुम्ही या कीर्तनाला. काल आपल्या वोकांडी बसायला. काही झालं का क्लिप, पण काही झालं का क्लिप. शिडीला बकरू झालं का क्लिप. कोणचा कुत्र्या संघ फोटो, कोणचा कुत्रीचा मुका घेताना फोटो, कोणचा वोकड्या संघ भेटो, त्यांच्या वा मारताना फोटो, कसा पत्या काढताना फोटो. काय पावल्याचा बाजार झाला सगळा. मोठ्या माणसाला विकिली पडली क्लिप. शिडीला बकरू झालं क्लिप. मोकळे इकणे आहे. आता शिळगावर राहिले मोकळे ठोक काय करतात. क्लिप चपात्या करताना क्लिप, यांची वा मारताना क्लिप. आणि पुरी डबा लाजाच व्हायला लाजा. आता व्हॉट्सअपात फेसबुकात पुरी लावून धरले बावळाटासारखं. नदवीत घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती, लिपस्टिक लावी ती, इथल्या पट्टीत चमकी धरी ती, जीन पॅन्ट घाली ती, टी शर्ट घाली ती, पिस्तूल हातात घेतली. पुरीला काय नव्हते ते म्हातारे लागले येडवाणी करायला. म्हातारे मी म्हातारी बागला धरीत आहे, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. अरे मग दुसरी कर म्हातारी असं येडवाणी आलं. बावळ्याचा बाजार नाही तर हा विनोद नाही. एक दिवस ह्या क्लिपा धोक्यात आणणार. राजकारणी लोकांना सांगून देतो, सरपंच बिरपंच ज्याच्याचा मोबाईल
ज्याचा मोबाईल बंद आहे त्याच्याशीच बोलत जा. लोक नालायक झालेत, बारीक कॅमेरे धाराणीकडं काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि क्लिपा टाकणाऱ्यांना इन्कम आहे, त्यांना दुसऱ्याच्या इज्जतीचं काही येणं नाही. आणि चांगली चांगली राजकारणी माणसं ह्या क्लिपावाल्याने संपवली. यांना सावलीला उभं करीत जाऊ नका. ही नालायक आवला ते महाराज. आता आपण तळतळीने बोललो ना, ते अशी क्लिप नाही टाकीन. इंद्रिकरांनी धर्माच्या भावना दुखवल्या, त्यांच्यावर येऊ म्हणजे ठोका आमच्या. आणि यांना समाजातलं चांगलं दिसत नाही मला. हे नेहमी निगेटिव्ह विचार. तो त्यालाच केळं वाटले वाढदिवसाला, त्याला केळं केळं केळं. पण ईळ भरपट्टी चालली ती विडा. अरे वाटप अरे वाटप, त्यालाच केळं. त्याच्यातल्या 11 कार्यकर्त्यांनी खाली 2च केळं नाही. पण ईळ भरपट्टी तिलाच रागा वाटल्या. उपदार वसले वाटप आणि रागा भिकारीने वडून नेले. तो पुढे चाललंय आधी, पुढे चाललंय. संपली माणसं. सरळ बसायला आणाले पोरं पटकन बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्यावली तू. याला काय माहिती सावधान आणि विश्राम. 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. तिसरीला कोण आहे तुमच्यात? तिसरीला वर्गात बंद. चौथीला कोण आहे? तिसरीला कोण आहे तुमच्यात? तो एक उभा आहे. हा बस गाडी. हा डायरेक्ट तिसरीला गेलाय, शाळेतच गेला नाही. आणि हातात 30 तारखेला चौथीला झाला डायरेक्ट. आणि हा डॉक्टर वाना. माणसं उभ्याला मरतील ना. समाजानं अजून विचार केला नाही मला. बऱ्याच नाही 90% लोकांना आनंद झाला का माझा मुलगा 10वीला गेला, माझा मुलगा 12वीला गेला. तुम्ही अभ्यास नाही केला. हा तुम्ही वर्तमान काळाचा विचार केलाय. भविष्याचं काय? भविष्य संपलं. उद्या जर कंपन्यांनी JR काढला की ऑनलाईन परीक्षा देणाऱ्यांना नोकरी नाही, तर तुमच्या 3 पिढ्या जाग्यावर संपल्या. विचारच नाही. आणि असं कंपन्या काढून सुद्धा शकतात. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोलत होतो मजूर गाडी होईल. आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्यानं पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल. वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको नाद नाही करायचं. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी तिथंच थांबून घ्यायचं, वळवळच करायचं. त्यांनी आता असेच झोपायच्या खोलीत एखाद्या नटनटीचा फोटो ठेवायचा. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा आता डिस्प्ले गेला, चित्रच दिसत. उलट लग्न जमवणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकले. नाही बोलून देत नाही ते. 50,000 50,000. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारीची नवरी गेली. आले नाही म्हणजे पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. याला विचारलं काय झालं? नशिबाचा भाऊ. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो कीर्तनात असा काळ की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. आला असा काळ पाहिलाय बसलेल्या माणसा. पण असा काळ 1.5 वर्षापूर्वी असा काळ पाहिला आपण परत की एका गावानं 50 अंत्यविधी पाहिल्या. 50 ते बी 2 महिन्यात. 40% प्रेत वळीत आणि 40% प्रेत कधी जळाले माहीत सुद्धा. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही.
मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही, आणि मुलीला बाप केला हे सुद्धा माहित नाही. हो, आणि कोरोना झालेल्या माणसाला गावातल्या लोकांनी इतक्या वाईट वागणुकी दिल्या. मला फक्त खरं पाणी बोलायचं नाही तर कोरोना झालेल्या माणसाच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही. मला दूध फक्त भारी कपडे घालायचे, माईक हातात आला का धर्माच्या भाषा आणायच्या. गाईला कोरोना झाला, गाईला झाला कोरोना, त्याचं दूध गाईला डेअरीला घेतलं नाही, त्याला पीठ दिलं नाही. पीठ खोटे खोटे खोटे. अरे त्याला किराणा दिला नाही, त्याच्या वट्यावर जायचं नाही, त्याच्याशी कुणी बोलायचं नाही. अरे नवरा बायको दोघं पॉझिटिव्ह निघले तर त्याचा बैल खुट्यावर पीठ पाण्याचा मेला सोडलं नाही. आणि लोकांनी फक्त समाज नादी लावायचा. 80% प्रेतांचं पिंडदान झालं नाही. महाराज पिंडदान. आणि 13व्याला ताट मांडले महिला मंडळ, 13व्याला महिलांनी स्वयंपाक केला महिला मंडळ, आणि 13 ताट मांडले. बिचारीच्या घरात तर काही सगळे पदार्थ नव्हतेच, कुठून तरी उष्ण पासणं करावं लागलं. पण नको पाप नको कोप म्हणून तिने 13 पदार्थ ताटात मांडले. महाराज बापाच्या 13व्याला पोरगा जेवला नाही असे कीर्तनात बसले. आता माझ्या पुढं मी नावासकट सांगाल ध्यानात ठेवा. आपलं काम थोडं वेगळं आहे आणि तुम्ही लोकांना धर्म शिकवता. तुम्ही शिकवता धर्म. बापाचा कोरोना बुंदीत आणला, बापाचा कोरोना मटकीत आणला, बापाचा कोरोना घुगरीत आणला का? जन्माला त्या बापाच्या डाव्याला बाई आई जेवली नाही मुलगी, आणि ती मुलगी उद्या जर शिक्षिका असली, तू काय शिकवशील मुलाला? धर्मशाळा उघडल्या काय तू शिकवते धर्म? तुम्ही शिकवला धर्म? कोणती बाई कीर्तनात बसलेली तिनं 3 वर्ष पोरं घरी येते. कोणत्या बाईनं मुलाला बसायला शिकवलं, तिला म्हणतो बोटवर कर बोटवर, मी सत्कार करतो तुझा, कर बोटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बोटवर. एक निघाली बाकीच्या पुढे युद्धावर आहे का रायफल घेऊन. आणि 3 वर्षामध्ये पोराला तुम्ही बसायला शिकवलं नाही. तुम्ही लोकांना सांगता जिजाबाईनं शिवाजी घडवला. तुम्ही सांगता का काय शिकवलं तुम्ही? पिढी संपली, पिढी संपली का राहिली बोला. मग 16चा पोरगा बलात्कार का करतो, 17चा पोरगा खून का करतो, 18चा पोरगा दोराला का टाकतो? त्याला भजन नाही. काय मत आहे तुमचं? 16चा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय? 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय? 18, 12, 13, 14 वर्षाची पोरं रात्री 1:30 वाजेपर्यंत धाब्यावर येतात. पोलिसांना जर पकडलं तर त्याच्या खाली काय सापडतं तुम्हाला? कटवली. त्याच्या खाली सापडतं निधी पावडर, त्याच्या खाली सापडते नायलॉनची दोरी, त्याच्या खाली सापडतो गावठी कट्टा, आणि त्याच्या खाली सापडते सुरी. 18 वर्षाचा 18 न्यायालयाने जर विचार केला तर 18 वर्षाचा पोरगा बाल गुन्हेगार होतो म्हणून आरोपी सोडून द्यावा लागतो. ही वेळ आज आली. मला चुकीचं आहे का? मला घोडा फक्त खोटं आहे का सांग. मला परत कधी बोलू नका. आज न्यायालय जर अल्पवयीन मुलाला सोडत असेल, सोडते वय असल्यामुळे सोडणं साहजिकच आहे. पण अल्पवयातला मुलगा जर खुनापर्यंत त्याच्या घरात जात असेल, याला जबाबदार सरकार नाही, याला आईवडील जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? शिकवता नाही आलं आमच्या मुलाला, फसायला ना मला शिकवलं नाही आम्हाला. आरती शिकवता आली. 17 वर्षाची मुलगी आहे, 17. काय बारीक पोरगी नाही येते. 11वीला गेली. 17 वर्षाची मुलगी बारीक आहे का? बारीक आहे का? इथं 3रीच्या पोरीला सगळं कळत आहे, आणि ही 11वीला गेली. आणि ती पोरगी म्हणते त्या पोरानं मला फुस लावली. फुस तुला काय लावली? शब्द पाहिला किती बाया लागे. काय लावली? फुस. लग्नाचे तुमच्या पुढ्यावर शब्द आमिष. आम्ही दाखवलं, आम्ही दाखवलं, आम्ही दाखवलं.
तुला लाज नाही का? त्याला दिलेले पैसे गोड लागतात, त्याच्या गाडीवर बोंबला नेऊन थोबाड बांधून नेण्याला गोड लागतं, त्यानं केलेलं हॉटेलिंग गोड लागतं, त्याने फिरायला नेलेलं गोड लागतं. 9 ग्लास रस पिती तू उसाला म्हणतो आणि वरून म्हणती फुस लावली. अरे पोरानं टिंगल केल्या केल्या जर पोरीनं कानपाट वाटलं तर तो पर्या कोसाही होईल, पण पोरीच्या लागे लागायचा नाही. आज आमच्याकडे विचाराची लेवलच राहिली नाही. इंदुरीकर मरायला मारा तेव्हा तुम्हाला आपली किंमत कळेल, तेव्हा नाही कळायची. तुम्हाला आता मला काय नाव ठेवायचं तेव्हा ठेवा, पण एक दिवस तुम्हाला हे पट्ट्याच्या आठवण येईल का हा काय म्हणत होता. जेव्हा 18 वर्षाचा पोऱ्याला जन्म ठेप होते तेव्हा त्याच्या आईनं दूध पाजण्याचं काय पिढी संपली का राहिली. 16-17 वर्षाची पोरगी पळून जाते म्हणजे काय, 18 वर्षाचा पोरगा खून करतो म्हणजे काय. अजून 5 वर्ष थांबा तुम्ही, तमाशा नावाची कला सुद्धा गावात येणार नाही. तमाशा ही कलाच 5 वर्षात संपून जाईल. का 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 तमाशात नाचणारी बाई हौस म्हणून नाचत नाही रे, ती त्या टीव्हीवर पोटाच्या खळीसाठी ती चाल मांडते. आम्ही चांगल्या घराण्यातली माणसं तिसऱ्या गाण्याला तमाशाला खडी मारून शिट्ट्या मारून भांडणं करून तमाशे बंद करतोय. आम्ही गरिबांनी यांना 20-20 रुपये वर्गणी द्यायची, यांनी 1.5 लाखाचे तमाशे ठेवायचे आणि 3 गाण्यात गोंधळा. ही परिस्थिती आहे. तमाशा ही कला उसमी नाहीये, ही तमाशा ही कला ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. अरे तमाशात नाचणारी बाई 9वारी साडी नेसते, पदर घेते, चापून चुपून पायात साळ बांधते फक्त टीजवर खळगे घेण्यासाठी, आणि चित्रपटातली नटी आरकाले कपडे घालून डान्स करते. तुला कधी खरा मानला, कधी मानला खरा. ती बाई मारामारी करते कशातली, सिनेमातली. त्याला फोकस नाही. एक बाई 10 गाड्यांना उचलून आपटते. तुम्ही कधी खडे आणले. आणि इथं फक्त नाचायचंय. तमाशातून गट गेला, तमाशातून गवळण गेली, तमाशातून वग गेलाय. फक्त तमाशा म्हणजे काय उरलं, ऑर्केस्ट्रा. फक्त काय उरलं, 3-4 गाणे झाले, वळून लावून आला, शिट्ट्या हाणल्या, मोंडा झाला, तमाशा संपला. हे ज्या जिल्ह्यात कीर्तन करतो ना आपण, ते जगाच्या इतिहासात, जगाच्या इतिहासात पुणे जिल्ह्यानं जे जगाला दिलंय ते शहरात कोणी दिलं नाही. पहिला ऐका नीट, पहिलं वैकुंठ धाम पुणे जिल्ह्याने दिलाय. पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. एक नदी अशी दिली पुणे जिल्ह्याने का ती नदी गाथा बुडू शकली नाही. आणि 14च्या 14 टाळकरी तुकोबारायला पुणे जिल्ह्याने दिले. आणि वाघोली असं नाव दिलं का सगळ्यात जास्त कीर्तन तुकोबारायची वाघोली झाली. एवढंच नाही, वैकुंठावरून सुद्धा परत खाली येता येत आहे, हे सुद्धा पुणे जिल्ह्याने दाखवून दिलंय. हा नुसता संप्रदाय पुणे जिल्ह्याने दिला नाही, नुसता संप्रदाय दिला नाही, बाबू गेनू सारखे सुद्धा पुणे जिल्ह्याने दिले. हे तर काहीच नाही. स्वतः वग लिहून, वगाचं पात्र करून स्वतः गाणे लिहायचे आणि ते गाणे स्वतः गायचे. तो दत्ता माणिक सुद्धा पुणे जिल्ह्यात दिला. आणि आपण कुणीकडे तमाशात खडी माराय, हे जर जागेवर आले नाही तर हे तुमचा गेम करणार. तुमचं काय मत आहे? तुम्हाला आता वाटतंय लय महाराज बोलतो, लोक लय वाईट बोलतात, लगेच क्लिपा टाकी द्या तेव्हा त्यांनी ताण सोडला नाही त्याला. माझा तुम्हाला बोलण्याचा हेतू तुमच्या भावना दुखवण्याचा अजिबात नाही. तुमच्याशी मला काही घेणं नाही. मला काय तुमच्या वाटात उभं राहायचं नाही. तुम्ही मला काय पाठाण नामणार आहे. माझं तुमचं काय नाथ नाही का, मला तुमची पोर द्यायची नाही का, तुमची मला करायची नाही. माझा तुमचा काही संबंध नाही. फक्त मी तुमचाही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नेम ऐकला पाहिजे. आपलं एवढंच नात आहे. आपली माणसं वाया गेली, त्यांना बोललं पाहिजे आणि बोलणार आपलं आहे, तुम्ही थोडं तरी ऐकलंच पाहिजे.
काय मजा तुमचं? आणि आपल्या माणसाने जर आपल्या माणसाचं ऐकलं नाही तर आज संकट माणसांवर नाहीये, संकट धर्मावर आहेत. माणसावर संकट नाही, माणूस हे त्याचं रूप झालंय, पण खरं उखडायचं काय तुमचं? म्हणून आजच्या भावपूर्ण श्रद्धांजलीला पहिलं वाक्य सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कधीच नाही. धर्माला राजकारण बाजूला ठेवा, धर्माला प्रतिष्ठा बाजूला ठेवा, पण धर्मासाठी एकत्र या. आज तुम्ही एकत्र राहिले नाही तर 10 वर्षांनी धर्मही राहत नाही. तुमचं काय मत आहे? आणि ही वेळ, ही पिढी संपेल पिढी आहे. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. सरळ बसा बेटा, आणि जोरात बोलायचं बेटा, एवढी थोडी बोलेल. सगळ्या बचत गटाच्या बाया बिया सगळे नीट ऐका. आता शाळा सुरू झाली, आवाज कमी येतोय. शाळा सुरू झाली, ती बाटली ठेवून दे खाली. आतापासूनच बाटली का? शाळा सुरू झाली, कमी येतोय आवाज. शाळा सुरू झाली, क्लास सुरू झाले,